अकोला शहराच्या प्रभाग 17 मध्ये एकूण 8 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। या सर्व उमेदवारांमध्ये युवा, उच्च शिक्षित आणि उद्योजक असलेले अपक्ष उमेदवार शेख मोहम्मद राजिक अब्दुल रऊफ यांनी मतदारांची मोठी पसंती मिळत आहे। इतर उमेदवारांच्या तुलनेत त्यांची प्रतिमा अत्यंत वेगळी आणि स्वच्छ आहे। रविवारी रात्री जुने शहर भागातील भाजी बाजारात परिसरात त्यांची निवडणूक सभा पार पडली, ज्यामध्ये शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढवला। अकोला शहराच्या प्रभाग 17 ब मध्ये भारतीय जनता पार्टी आणि एमआयएमच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार शेख मोहम्मद राजिक अब्दुल रऊफ तगडी फाईट देत आहेत। शेख मोहम्मद राजिक बॅट अर्थात हिंदीत बल्ला या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। त्यांचा स्वच्छ आणि तरुण चेहरा मतदारांना विशेष भावत आहे। राजिक हे राजकीय घराण्यातील असून त्यांचे वडील देखील नगरसेवक राहिले आहेत। त्यांनी बीएससी कॉम्प्युटर पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून ते एक यशस्वी उद्योजक आहेत। तरुण आणि महिलांसाठी ते एनजीओच्या माध्यमातून सातत्याने समाजकार्य करत असतात। परिसरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी 600 महिलांना मोफत शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण दिले आहे। तसेच कोविड काळात त्यांनी लोकांची मोठी मदत केली असून तरुणांसाठी ग्रंथालय देखील सुरू केले आहे। त्यांची ही लोकप्रियता पाहून जनतेनेच त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। बॅट हे चिन्ह घेऊन ते घरोघरी प्रचार करत असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। त्यांच्या या प्रचारात गुलाबी रंगाचे उपरणे घातलेले शेकडो कार्यकर्ते सहभागी होत आहेत। रविवारी रात्री जुने शहर येथील भाजी बाजार परिसरात त्यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेपूर्वी एक भव्य रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये कार्यकर्त्यांपेक्षा सर्वसामान्य मतदारांची संख्या लक्षणीय होती। या सभेला मायनॉरिटी राईट्स फेडरेशन महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रागीब अहमद यांनी संबोधित केले। त्यांनी उपस्थित मतदारांना शेख मोहम्मद राजिक यांच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराला बॅट चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। सभेला उमेदवार मोहम्मद राजिक यांच्यासह साजिद सर, इन्नू पैलवान, हाजी समीर, शेलू पैलवान, युसुफ पैलवान, जाकीर पैलवान, रियाज खान, अमानुल्लाह खान, एतेशाह हुसैन, राजू काझी, राशिद पैलवान, महमूद पैलवान, रशीद भाई आदि मान्यवर उपस्थित होते। खटमल क्या करता, सिर्फ घाट के ऊपर रहता और जो सुकून से सोए देगा उसको काटता गायब हो जाता। वैसा हमारी कौम में भी कुछ व्हाट्सएप खटमल, ये 2-3 चीजों से कौम को अगर हटाना है तो हमें कॉन्क्रीट प्रोग्राम देना पड़ेगा। और ये वो परिवार है। एक बात याद रखिए, 2 चीजें मैं अक्सर कहता हूँ।